काल एक क्वेश्चन सॉल्व करतो आपण मीन डेप मेथडला अर्थवर्कचा. आता नेक्स्ट क्वेश्चन दिया. Calculate earthwork in cutting. Calculate earthwork in cutting. पूर्ण कटिंग मध्येच आहे, म्हणजे इथे बँकिंग आहेच नाही. त्यांनी क्वेश्चन मध्येच म्हटलंय कॅल्क्युलेट अर्थवर्क इन कटिंग, म्हणजे पूर्ण अर्थवर्क कशामध्ये आहे, कटिंग मध्येच आहे. कॅल्क्युलेट earthwork in cutting with following details. Next question here है calculate earthwork in cutting with following details. Using mean area method. Using mean area method. कल का क्वेश्चन आपण सॉल्व केला होता मीन डेप्थ मेथड ना. आता सॉल्व करायचा आहे मीन एरिया मेथड. जे टॉप विड्थ आहे, टॉप विड्थ कोण आहे 3.2 मीटर, म्हणजे आपला फॉर्मेशन विड्थ आहे. टॉप विड्थ म्हणजे काय आपलं बी असते ना क्वेश्चन मध्ये, एरिया मध्ये जी बी असते आपलं ते आहे ते. साइड स्कोप दिला आहे 1:1.5. असं टेबल दिला आहे खाली, टेबल काढून घ्या. कॅनल बेड लेवल, नंतर आहे जीएल, नंतर आहे चेक. कॅनल बेड लेवल म्हणजे काय तुमच्या फॉर्मेशन लेवल आहे. ठीक आहे, कॅनल बेड लेवल आहे ते तुमचे काय करायचे फॉर्मेशन लेवल. 120 पर्यंत होते, 120, 150, 180, 210, 240 आणि 270 असे तुमचे तीन एजेस आहेत. ग्राउंड लेवल आहे 92.75, $92.92, 91.89, 91.65, 90.25, 90.1. कॅनल बेड लेवल म्हणजे काय आहे आपल्या फॉर्मेशन लेवल आहे. पूर्ण कटिंग मध्ये आहे का पण क्वेश्चन.
पूर्ण कटिंग मध्ये आहेत नाही, इथून इथून चेंज होत आहे. त्यांनी कसं म्हटलं पूर्ण इथे एफएल मोठा आहे, इथे इथे एफएल लहान आहे जी पेक्षा, हे कटिंग आहे. इथे एफएल लहान आहे, कटिंग आहे. इथे एफएल लहान आहे, कटिंग आहे. इथे एफएल लहान आहे, कटिंग आहे. इथे एफएल मोठं झालं, इथे एफएल मोठं झालं. हे दोन बँकिंग मध्ये येत आहे. ठीक आहे, टेबल काढून घ्या पहिले, टेबल काढून घ्या. आणि तिथून जे स्लोप चेंज होत आहे ते पहिलेच पाहून घ्यायचं टेबल मध्ये. ज्या दोन टेरेस पासून स्लोप चेंज होत आहे तसं टेबल मध्ये पहिलेच पाहून घ्यायचं. हे 91.65 आहे आणि हे 90.25 आहे. हे 90.13 आहे. त्या 210 पर्यंत इथून 210 पर्यंत पूर्ण याच्यात एफएल छोटा आहे जीएल पेक्षा. याचा एफएल लहान आहे जीएल पेक्षा, म्हणजे कटिंग आहे. एफएल म्हणजे जीएल आन्सर निगेटिव्ह मध्ये. इथे एफएल लहान आहे, जीएल पेक्षा कटिंग आहे. इथे एफएल लहान आहे, जीएल पेक्षा कटिंग आहे. इथे एफएल लहान आहे, जीएल पेक्षा कटिंग आहे. इथे एफएल मोठं झालं, इथे एफएल मोठं झालं. त्यांनी क्वेश्चन मध्ये म्हटलं की पूर्ण कटिंग मध्ये काढा का. पूर्ण कटिंग मध्ये आहेच नाही ना, पूर्ण कटिंग मध्ये आहेच नाही आपल्या. या या चेंज पासून काय होत आहे, स्लोप चेंज होत आहे. जर मी त्या दोन चेंजच्या मध्ये ट्रायंगल काढलं असतं, इथलं चेंज आहे 210 आणि तिथलं चेंज आहे 240. 210 का बरं किती येते, एफएल आहे 91 आणि जीएल आहे 91.65. मग डेप किती येणार, 91.65 एफएल मायनस जीएल. इथे डेप येणार 0.65, मायनस मध्ये 0.65. आणि इथे किती येणार 90.8 मायनस 90.25, म्हणजे हे 0.35 आणि 55. इथे डेप येणार 0.55, इथे डेप येणार 0.55. हे असं आपण याला जॉईन केलं. अशा प्रकारचे दोन ट्रायंगल तुम्हाला पाहायला मिळतील. समजा या डिस्टन्स आपण घेतला आहे, हे पूर्ण डिस्टन्स आहे 30 मीटरचं. 210 240 डिस्टन्स आहे 30 मीटरचं. हा तुमचा येऊन जाईल 30 मायनस, हा तुमचा येऊन जाईल 30 मायनस. का नेक्स्ट काढा किती येते, x अपॉन 210 दोन x अपॉन 210 इज इक्वल टू 30 मायनस x अपॉन 210 घेतलं. 210 चेंज आहे, हे हाईट घ्यायची. याचा बेस किती आहे x आणि हाईट किती आहे 0.65. याला बेस किती आहे 30 मायनस x, हाईट किती आहे 0.5. बेस अपॉन हाईट रेशो घ्यायचा. बेस अपॉन हाईट इज इक्वल टू बेस अपॉन हाईट. त्याला म्हणतो आपण प्रॉपर्टी ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. याला सॉल्व करून पहावा x किती येते. याला सॉल्व करून पहा x किती येते. जेवढं तुमचं x येईल तेवढंच तुम्हाला
210 मध्ये हे x प्लस करावं लागेल तुम्हाला या पॉइंट वरचं चेंजेस किती आहे ते मिळेल. पूर्ण कटिंग नाही आहे, 210 पर्यंत पूर्ण कटिंग आहे आणि त्याच्या समोर जे आहे ते FL वाढलं GL पेक्षा, ते FL वाढलं GL पेक्षा, म्हणजे या दोन चेनेजच्या मधात तुम्हाला एम्बँकमेंट पण पाहायला मिळत आहे. तर मग त्या दोन चेनेजच्या मधात तुम्हाला न्यूट्रल पॉईंट येणार आहे. 210 पर्यंत काय होतं पूर्ण कटिंग आणि इथून काय झालं होतं बँकिंग झालं. बँकिंग म्हणजे काय पॉझिटिव्ह सुरू झालं. म्हणजे जेव्हा डायग्राम असं जाईल तर इथे एक न्यूट्रल पॉईंट आहे होते जिथे नंतर कटिंग आहे न एम्बँकमेंट आहे आणि त्या पॉईंटवर चेंजेस किती आहे ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. किती येते x, $16.25 x चं व्हॅल्यू येत आहे. मग त्या 210 मध्ये आपण हे 16.25 ऍड केले तर आपल्याला चेंज मिळते 210 प्लस 16.25 म्हणजे 226.25. म्हणजे हा जो दोन चिन्हांच्या पदात ज्या चिन्हावर न्यूट्रल पॉईंट येत आहे त्या चिन्हाचं किती आलं 226.25. तर हे तुम्ही लिहून घ्या आता. मग आता टेबल तयार करताय. आता तुम्हाला तो टेबल तयार करता येते आणि त्या टेबलच्या मला क्वेश्चनला सॉल्व्ह करताय. टॉप व्हीट म्हणजे तेच आहे फॉर्मेशन विड्थ डी आपला 3.2 मीटर. जे काळीच्या बाजूला नव्हते परवाच्या बाजूला नव्हते त्यांनी लक्ष द्या व्यवस्थित इकडे. आपल्याला डेप्थ फॉर्मॅट तुम्हाला सांगितलं तुम्ही कसं काढायचं असते. FL मायनस GL करायचं असते. इथून तर इथपर्यंत पाहून घ्या तुम्ही FL मोठा आहे सॉरी FL लहान आहे GL पेक्षा, म्हणजे इथून पर्यंत पूर्ण काय येणार आहे कटिंग येणार आहे. बिकॉज आन्सर कसं येणार आहे मायनस मध्ये येणार आहे आणि या पॉईंट पासून आन्सर कसं येत आहे प्लस मध्ये येत आहे FL मायनस GL. म्हणजे या पॉईंट पासून काय होत आहे स्लोप चेंज होत आहे. असे दोन चेंजेस तुम्हाला टेबल मध्येच पहिले पाहून घ्यायला लागेल आणि त्या 0 पॉईंट कुठे आहे त्याचा डिस्टन्स पण तुम्हाला पहिलेच काढून घ्यायला लागेल बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगलला. मग तो 0 पॉईंट जो आहे त्याच्यावरची रेंज किती असते ते तुम्हाला मिळून जाते. एकदा ते मिळालं की मग तुमचं टेबल ड्रॉ करायचं मेन एरिया मेथड. मेन एरिया मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. झालं का, लिहिलं का एवढं? आता टेबल काय करा मेन एरिया मेथडचं टेबल तुम्हाला ड्रॉ करून द्या ऑलरेडी. टेबलच्या अंदर या चिन्हाचा पण जागा देतो 210 नंतर पलीकडे लिहायचं मग 240 लिहायचं. चेंज ग्राउंड लेवल फॉर्मेशन लेवल डेप्थ इन बँकिंग डेप्थ इन कटिंग नंतर साइड स्लोप नंतर एरिया असते BD प्लस LD स्क्वेअर नंतर काढायचं असते मीन एरिया. ते प्रत्येक चिन्हाचा एरिया आपण काढू मग काढायचं असते मीन एरिया AM. मग असते लेंथचा ऑप्शन मग असते क्वांटिटीचा कॉलम. त्याच्यामध्ये दोन कॉलम करतो आपण क्वांटिटी इन बँकिंग आणि क्वांटिटी इन कटिंग.
चेनेज सुरू होते 210 पासून, नाही पुढचं 120 पासून, 120, 150, 180, 210, 210 आणि 240च्या नादात आपण दोन्ही चेंज काढलं होतं 226.25 आणि मग 240 आणि मग 270 अशा प्रकारचा काढा लागला. प्रत्येकाचं जीएल आणि एफएल क्वेश्चन मध्ये जीवन 92.75, 92.92, 91.89, 91.65. इथे काहीच नसते, 0 आहे ना, 0 वर ना तर डॉटेवर असते, इथं फॉर्मेशन तुम्हाला दिले आहे आणि बरोबर जे ज्याचं आहे त्याच्या खाली लिहायचं, गडबड नाही करायची, काही करायची. 91.60, 91.40, 91.20, 91.00, इथे पण डॅश, मग 90.80 आणि 90.60. शेवटचे दोन बँकिंग मध्ये पूर्ण कटिंग होतं, पूर्ण कटिंग होतं, दोन बँकिंग मध्ये. तर डेप्थचं फॉर्म्युला तुम्हाला काय म्हटलं होतं, मी 10 वेळा सांगितलं फॉर्म्युला. आता तुम्ही तर माहिती आहे तुम्हाला, त्यात मी काय करू शकतो, एफ एल मायनस जी एल करा, 91.60 मायनस 92.75. ते 1.15 मायनस मध्ये काय जायचं, एफ एल मायनस जी एल करायचं असते ना, एफ एल मायनस जी एल करायचं असते, आन्सर मायनस मध्ये 91.40 मायनस 92.92. हे 1.52 मायनस मध्ये पाहून घ्यायचं, एफ एल मायनस जी एल केल्यावर आन्सर मायनस मध्ये कॅल्सी दाखवते, म्हणजे कटिंग मध्ये लिहायचं आहे. 91.20 मायनस 91.89, 0.69. इथे पण 91.00 मायनस 91.65, 0.65. आणि याच्या पहिले आता इथे हे जे डेप्थ आहे कशामध्ये घ्यायची, हे बा आता इथे काहीच नाही आहे, इथे बायचिंग मध्ये पण डॅशच आहे आणि कटिंग मध्ये पण डॅशच आहे. ठीक आहे, आता 240 हे 0.5 प्लस मध्ये येते, तर इथे डॅश आहे आणि याचं 90.60 मायनस 90.13, 0.47 प्लस मध्ये येते, तर बँकिंग मध्ये लिहायचं. प्लस आहे तर बँकिंग मध्ये येईल, मायनस आहे तर कटिंग मध्ये येईल, एफ एल मायनस जी एल केल्यावर. ठीक आहे, साईड स्लोप ही पूर्ण कटिंगच आहे, कटिंग दिला आहे 1.5, 1.5, 1.5, 1.5. इथे पण याला पण तसं काही, याच्या अगोदर याच्या पहिले पुन्हा काय चालू आहे, कटिंग चालू आहे ना, याचा पण स्लोप कटिंगच लिहायचं. आता कटिंगचा स्लोप क्वेश्चन मध्ये गिवन आहे 1.5, बँकिंगचं गिवन नाही, आपण अजून करू 2. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलं क्वेश्चन मध्ये पूर्ण कटिंगच आहे बा, पण त्यांच्या लेवल्स पाहिल्यावर आपल्याला समजलं की शेवटच्या 2 चेनेजचं आन्सर बँकिंग मध्ये जाते. त्यांनी कटिंग अजून केलं होतं, म्हणून त्यांनी बँकिंगचा स्लोप दिलंच नाही आहे, फक्त कटिंगचा स्लोप दिला आहे 1:1.5. 1:1.5 मध्ये एस किती असते, 1.5 असते.
तर बँकिंगचं आपण अजून करून घेऊ. बँकिंग करून घेऊ 1:2 म्हणजे एस किती असणार आहे 2. तर बँकिंगचं मी अजून केलं आहे 2. ठीक आहे. बँकिंगचं अजून केलं आहे 2.0. सेम नाही ठेवायचं, 1.5 नाही ठेवायचं. त्यांचं असं अजम्पशन होतं की पूर्ण क्वेश्चन आपलं कटिंग मध्येच आहे, पण लेवल्स दिल्यावर समजायला पाहिजे की माझे क्वेश्चन कटिंग मध्ये नाही आहे, हे क्वेश्चन बँकिंग मध्ये पण जात आहे. तुमच्या एक्झामचाच प्रश्न आहे. आता हे ठीक आहे. आता एरिया काढा. बी किती घ्यायचा आहे? बी घ्यायचा आहे 3.2 मीटर. हा, टॉप वेट तुम्हाला गिवन आहे 3.2 मीटर. एक्झाम्पल देतो मी इथे. 3.2 इंटू बी किती यायचं? फर्स्ट इंटचा काढायचा आहे. बी किती आहे फर्स्ट इंटचं? 1.15 प्लस एस किती आहे? 1.5 आणि परत डीचं स्क्वेअर म्हणजे 1.15 स्क्वेअर. एक सॅम्पल घेतला मी त्या बीडी प्लस एस डी स्क्वेअर. बी म्हणजे आपलं टॉप वेट 3.2. बी म्हणजे या टेक्निकचं वीट घ्यायचं, या टेक्निकचं काढायचं आहे तर त्याचं वीट घ्यायचं आणि त्याच्या समोर ट्रायच घ्यायचं. तर रिस्पेक्ट टू व्हॅल्यूज काढत बसणार आता. 3.2 या टेक्निकचं काढायचं आहे, त्याची डेप्थ घ्या आणि त्याचा एस घ्या. या टेक्निकचं काढायचं आहे, त्याचं डेप्थ घ्या, त्याचा एस घ्या. बी कॉन्स्टंट राहील, बी कॉन्स्टंट राहील. ठीक आहे. तर आन्सर काढा आता किती येतो. पहिला इथे 5.66. दुसरे येते 8.32. 8 to 9 आहे समोर, किती पण करता येते. इथे येते 2.92. इथे येते 2.71. इथे सध्याचे काहीच नाही ना. पण घेत आहे आपल्याकडे, आपल्याला आपल्याकडे या डेप्थ आहे काय? डेप्थ नाही आहे ना. डेप्थ नाही आहे म्हणजे असं करता येते काय? नाही करता. डेप्थ येते. जेव्हा आपण मीन एरिया काढून मीन एरिया काढताना याचा फरक पडेल. ठीक आहे. याचं डेप्थ आहे 0.55. त्याचा S2 घ्यायचा आहे. लक्षात ठेवा. एरिया काढताना त्याचा S2 घ्यायचा आहे 2.36. S 1.5 दिया चुकीचं आन्सर मिळेल. चेक करून तुम्ही आन्सर बरोबर आहे की नाही. 1.94. अशा प्रकारचे आन्सर्स येत आहेत एरियाचे. आता तुम्हाला घ्यायचं आहे मीन एरिया. या दोघांचं पहिले घ्यायला लागेल मीन घ्यायला लागेल, मग या दोघांचं मीन घ्यायला लागेल, इथे घ्यायला लागेल, मग या दोघांचं मीन घ्यायला लागेल, इथे घ्यायला लागेल, मग या दोघांचं मीन घ्यायला लागेल, इथे घ्यायला लागेल. इथे काहीच नाही म्हणजे काय? झिरो आहे. इथे कोणीच नाही म्हणजे कोणी झिरो आहे, पण ते मीन मध्ये घ्यायचं. या दोघांचं पण मीन घ्यायचं, या दोघांचं पण मीन घ्यायचं आणि या दोघांचं मीन घ्यायचं. आपल्याला अशा दोन सक्सेसिव्ह चेंजेस मीन घ्यायचं. आपल्याला अशा दोन सक्सेसिव्ह चेंज मीन घ्यायचा आहे. सक्सेसिव्ह म्हणजे काय? सक्सेसिव्ह म्हणजे काय? पहिले या दोघांचं मीन इथे, मग या दोघांचं मीन इथे, मग या दोघांचं घ्यायला लागेल, मग या दोघांचं पण घ्यायला लागेल. जरी इथचा आन्सर 0 आहे, इथचा आन्सर जरी 0 असेल तरी तुम्हाला मीन घ्यायला लागेल. मग या दोघांचं घ्यायला लागेल, मग या दोघांचं. म्हणजे मीन एरिया काढताना हे कव्हर होत आहे ना. मीन एरिया काढताना हे 0 जरी असेल त्या 0चा पण फरक पडत आहे आन्सर मध्ये. आपण जेव्हा दोघांचं मीन घेऊ तर आन्सर चेंज होईल. आपण जेव्हा या दोघांचं मीन घेऊ तर आन्सर चेंज होईल. तर 0 जरी आहे, त्यातला एरिया 0 जरी आहे तरी फरक पडते आन्सर मध्ये. तर फर्स्ट चेंज मी काढतो, तुम्ही पण काढा तुमच्याजवळ. 6.995. मग या दोघांचं घ्यायचं ना, या दोघांचं.
या दोघांचं इथे 5.625 आणि या दोघांचं घ्यायचं आहे या दोघांचं इथे 2.815 आणि या दोघांचं घ्यायचं आहे झिरो आहे या दोघांमध्ये काय झिरो घ्यायचं झिरो आहे 2.71 प्लस 0/2 म्हणजे डायरेक्ट 2.71 चा ऑर्डर करायचा आहे 1.335 मग या दोघांचं घ्यायचं आहे डायरेक्ट 2.36 चा हाफ करायचा आहे 1.18 डायरेक्ट 0 प्लस 2.36/2 म्हणजे 1.18 शेवटी या दोघांचं घ्यायचं आहे याचा इथे 2.289 अशा प्रकारचे मेन एरिया तुमचे येते .355 आता लेंथ कसं पाहायचं दोन चेनेटचं अंतर पाहायचं प्रत्येकाचं लेंथ काढायसाठी दोन चेनेटच्या मधातलं अंतर पाहायचं जसं 120 पासून 150 किती डिस्टन्स आहे बघा 30 मीटर म्हणजे याचं लेंथ झालं 30 मीटर 150 पासून 180 किती लेंथ आहे 30 मीटर हे झालं 30 मीटर 180 पासून 210 किती लेंथ आहे 30 मीटर हे झालं 30 मीटर आता 210 पासून 116 226.25 226.25 किती लेंथ आहे 16.25 असं लिहिलं आणि 226.25 पासून तर 240 म्हणजे किती लेंथ 13.75 13.75 रुपये काय चेक करा टू 240 पासून 270 पर्यंत परत 30 मीटर मग आता राहिला क्वांटिटीचा प्रश्न आहे पहा 30 पर्यंत यापर्यंत पूर्ण कटिंग मध्ये क्वांटिटी आहे म्हणजे पर्यंत पहिले घेऊन द्यायची म्हणजे मग झंझट राहत नाही तिकडे पर्यंत या 226.25 पर्यंत पूर्ण आन्सर कशाचे आपण पूर्ण आन्सर कटिंग मध्ये दिलाय कटिंग मध्ये कटिंग म्हणजे इथपर्यंत तुम्हाला बँकिंग मध्ये यायचं विचारच करायचं नाही फक्त शेवटच्या दोन व्हॅल्यू बँकिंग मध्ये आहे म्हणजे शेवटच्या दोनचे आन्सर बँकिंग मध्ये येईल म्हणजे हे पहिलेच मार्क करून ठेवून द्या मग मगजबाई राहत नाही बा आपण चुकत नाही आन्सर पहिलेच गॅट ठेवून द्यायची इथून इथपर्यंत तर कटिंग आहे कटिंगच आहे पूर्ण बँकिंग आहेच नाही त्याला पहिलेच डायरेक्ट देऊन द्या तर काय आता एरिया टू बँक क्वांटिटी कशी मिळते क्वांटिटी कशी मिळते एम इंटू लेंथ मीन एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ म्हणजे काय क्वांटिटी तो फर्स्ट क्वांटिटी काढा 6.995 मल्टिप्लाय बाय 30 209.85 पहिला आन्सर कटिंग मध्ये 5.625 into 30 168.75 2.815 into 30 84.45 1.355 into 16.25 22.08 हे लेंथ पाहिजे बरोबर काही लिहून टाका 1.18 into 13.75 16.22 and 2.289 into 30 68.6 मग तुम्ही दोघांचं टोटल करून टाका इथे आणि इथे याचं टोटल करा किती होते पूर्ण खाली लिहा याचं टोटल करा पूर्ण किती होते इथे लिहा याचं पूर्ण सम करा चार दोघांचं इथे लिहा खाली या दोघांचं सम करा इथे लिहा बँकिंग मध्ये खूप कमी आहे कटिंग मध्ये खूप जास्त आहे पहा आता क्वेश्चनचं सोल्युशन व्यवस्थित पहा आपण कसं करत आहे तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे आता मी तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलं मी डेप्थनं पण सॉल्व्ह करून दिलं मी एरियानं पण सॉल्व्ह करून दिलं
लिहून घ्या आता. ज्या लोकांचा लिहायचा झाला आहे ते लोक लिहून घ्या. एक क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्क देणार आहे, त्याला सॉल्व्ह करून पाहिजे. झालं काय? झालं काय? अबे कटिंग मध्ये कसं काढशील जेव्हा तुझे 2 डेट बँकिंग मध्ये आहे, पूर्ण याचं कटिंग मध्ये कसं काढशील पवन? चालत नाही का? म्हणजे असं कसं प्रश्न आहे, चालत नाही काय? जेव्हा तुमचं आन्सर पूर्ण कटिंग मध्ये आहेच नाही तर कसं काढा कटिंग मध्ये? झालं का सगळ्यांचं लिहिणं? काय होमवर्क देत आहे तुम्हाला मी, डायरेक्ट त्याचा फोटो सेंड करतो, स्क्रीन शेअर करतो फोटो. मोबाईलचा बॅटरी लो झाला म्हणून थोडा नेटवर्क कमी होऊ शकते. पाहून घ्या क्वेश्चन. Calculate the quantity of earthwork in embankment and cutting for road 200 using mean depth method. Mean depth ने करायचं आहे. Formation width of road 7.5 meter. Formation level of road at all changes. आता तुम्हाला टेबल मध्ये
फॉर्मेशन लेवल दिसत नाहीये, पण त्यांनी वर म्हटलं आहे ना, प्रत्येक चेनेज वरचं फॉर्मेशन लेवल काय आहे, सारखंच आहे. म्हणजे प्रत्येक चेनेजवर तुम्हाला सेम FL घ्यायचा आहे. 102.50, 102.50, 102.50, 102.50 असं 200 पर्यंत फॉर्मेशन लेवल सेम घ्यायचं आहे. आणि मग जे तुमच्या डेप मिळेल तशा प्रकारे डेप बँकिंग मध्ये आता बँकिंग मध्ये लिहायचं, कटिंग मध्ये आता कटिंग मध्ये लिहायचं. साईड स्लोप इन बँकिंग दिला आहे 1:2 म्हणजे S2 आणि कटिंग दिला आहे 1:1 म्हणजे S1. प्रत्येक चेनेजवर फॉर्मेशन लेवल तुम्हाला 102, 102, 102.50 तेच घ्यायची आहे, कॉन्स्टंट घ्यायची आहे. म्हणजे सरळ रस्ता आहे, बिलकुल सपाट रस्ता आहे बिलकुल. फॉर्मेशन लेवल कॉन्स्टंट आहे म्हणजे काय, सपाट रस्ता आहे बिलकुल, कुठेच काही जास्त स्लोप नाही आहे. हे क्वेश्चन लिहून घ्या, याला सॉल्व करा आणि मला सेंड करा. हा क्वेश्चन सॉल्व करा आणि मला पाठवा व्हॉट्सअपवर. 2 पेज मध्ये असेल तर मग मला PDF करून पाठवा, मला डायरेक्ट फोटोने पाठवायचं. 1 पेजचं असेल फोटो पाठवायचा, 2 पेजचं असेल तर मग PDF करून पाठवायचा. प्रॅक्टिस करा. आता अशाच प्रकारचे प्रश्न येणार आहे. हे आपण एक टाइप बघितलं. आता समजा तुम्हाला सगळ्या चेनेजचं फॉर्मेशन गिवन नाही आहे, फक्त एकच चेनेजचं फॉर्मेशन गिवन आहे आणि बाकी चेनेज तुम्हाला काढायला म्हटलं, मग ते कसं काढायचं ते पण आपण डिस्कस करू उद्याच्या प्रॉब्लेम मध्ये. कॅल्क्युलेशन पूर्णच करायला लागेल पवन, की त्यांची मिस्टेक आहे की त्यांनी कटिंग मध्ये म्हटलं. प्रॉब्लेम मध्ये एम्बँकमेंट पण दिसत आहे, ते कॅल्क्युलेशन पूर्णच करायला लागेल. ठीक आहे, तुम्ही टोटल जर नाही पण केलं